आपण फर्स्ट स्टेपमध्ये पाय ठेवतो त्यावेळेला वेंडर आणि हे जे पार्टनर्स आहेत आपल्या बिझनेसचे ते कशा पद्धतीनं योग्य पार्टनर किंवा योग्य वेंडर आपण निवडू शकतो? व्हॉट ही ब्रिंग्स टू द टेबल टुडे, हम्म, त्याचं किती महत्व आहे. हम्म, आज तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी ते किती हां, महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते योगदान हम्म, पुढच्या वेळीत म्हणजे जाऊन 5, 6, 7 वर्षानंतर जेव्हा तुमचा बिझनेस वाढेल, हम्म, ते योगदान किती महत्त्वपूर्ण राहील. हम्म, ह्याच्यामध्ये काय होतं, की जे तुम्हाला त्याला त्या वेळेला 5-6 वर्षानंतर जे प्रॉफिट शेअर द्यायचा असतो, हम्म, तो योग्य आहे की नाही अजून. कारण हम्म. त्यांनी काय होतं अनेक वेळा, की करंट सुरुवात करंट असते. स्टेटसला हां. आपल्याला असं वाटतं, की ह्याचं खूप महत्त्व आहे आणि सगळं हं, तुम्ही प्रभावाखाली येता आणि त्यांना शेअर देऊन टाकता. नंतर आपल्याला जरा चिमटा वाटतो, की अरे ह्याला एवढं का द्यायला हं. पाहिजे आपल्याला. मग जे फ्युचर म्हणजे वर्थ कॅल्क्युलेशन आहे, नाहीये. हां. वर्थ नाही वाटत आपल्याला. हं. म्हणजे ते फ्युचर व्हॅल्यू जी आहे त्याच्या योगदानाची आपण जर का प्रेझेंटमध्ये कॅल्क्युलेट केली, तर ते प्रॉफिट शेअरिंग रेशो जरा आपल्याला बसवायला ईझी जाईल. कम्फर्टेबल राहील. हां. जेव्हा 5-6 वर्षानंतर त्याला ते प्रॉफिटमधून शेअर देण्यासाठी तेव्हा तुम्हाला ते जड जाणार नाही. हं.